सध्या शेतातून फिरताना वाऱ्यावर डोलणारे पांढरे शुभ्र ऊसाचे तुरे डोळ्यांना नक्कीच सुखद वाटताय. पण या सौंदर्यामागे लपलं एक मोठं कोड. कोणाला वाटतं ऊस आता पिकलाय, तर काहींना वाटतं की आता ऊसाचं वजन घटणार. पण खरंच ऊसाला तुरा येणं हे फायद्याचं आहे की तोट्याचं? अनेकांना वाटतं तुरा आला की ऊसाची वाढ थांबते, ऊस आतून पोकळ होतो आणि पर्यायानं शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण तुम्हाला माहित आहे का, ऊसाची नवी जात किंवा नवीन वाण तयार करण्यासाठी याच तुऱ्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. तुरा नसेल तर ऊसाची पैदास करणं शास्त्रज्ञांना अशक्य आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत ऊसाला तुरा काय येतो, तुरा आल्यामुळे शेतकऱ्याचं नेमकं काय नुकसान होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऊसाचे नवीन वाण तयार करण्यासाठी या तुऱ्याचा उपयोग शास्त्रज्ञ कसा करतायत. शेतकरी मित्रांनो, ऊसाच्या शेतात दिसणारा हा पांढरा शुभ्र तुरा म्हणजे ऊसाच्या आयुष्यात आलेले एक मोठं वळण आहे. शास्त्रज्ञांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऊस आता शाखी पाळीकडून प्रजनन अवस्थेकडे प्रवास करू लागला आहे. पण या एका वळणामुळे शेतकऱ्याचं गणित कसं बिघडतं, चला सविस्तर समजून घेऊया. जोपर्यंत ऊसाला तुरा येत नाही तोपर्यंत ऊस फक्त स्वतःच्या शरीराकडे लक्ष देतो. यालाच आपण शाखीय वाढ असं म्हणतो. या काळात ऊसाची कांडी लांब होत जाते, कांडीची जाडी वाढत असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाड जे काही अन्न तयार करतं ते साखरेच्या रूपाने कांड्यांमध्ये साठवून ठेवलं जातं. शेतकऱ्याचा फायदा याच काळात असतो, कारण याच वेळी ऊसाचं वजन खऱ्या अर्थानं वाढत असतं. पण जसा तुरा बाहेर येतो तसा ऊस आपला मोड बदलतो. आता त्याचं लक्ष वजन वाढवण्यावर नसतं, तर आपली पुढील पिढी म्हणजे ज्या बिया आहेत ते तयार करण्यावर असतं. यालाच प्रजनन अवस्था असं म्हणतात. आता गंमत पहा, नवीन पिढी तयार करण्यासाठी ऊर्जा तर हवीच. मग ऊस काय करतो, त्यानं आतापर्यंत कांड्यांमध्ये जी साठवलेली शिल्लक साखर आहे ती स्वतः खर्च करायला सुरुवात करतो. तुरा वाढवण्यासाठी आणि बी तयार करण्यासाठी ही साठवलेली साखर इंधन म्हणून वापरली जाते. याचा रिझल्ट काय मिळतो, तर ज्या साखरेमुळे आपल्याला वजन मिळणार होतं तीच साखर आता तुरा खाऊन टाकतो. परिणामी ऊस आतून पोकळ होतो आणि वजन घटतं. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नावर थेट कोराड चालली जाते. शेतकरी मित्रांनो, ऊसाला तुरा येणं ही काय अचानक घडणारी घटना नाही. यामागे निसर्गाचं एक अतिशय सूक्ष्म गणित आहे आणि ऊसाच्या शरीरात चाललेले एक हार्मोनल युद्ध आहे. पण ऊस नक्की कशाच्या जोरावर ठरवतो की आता तुरा काढायची वेळ झालेली आहे? यामागे दोन मुख्य सूत्रधार आहेत, सूर्यप्रकाश आणि तापमान. ऊसाच्या पानांना निसर्गाचा एक अलार्म ऐकू येतो. जेव्हा पावसाळा संपत येतो आणि दिवस लहान होऊ लागतो, म्हणजे दिवसाचा प्रकाश 12 तासांपेक्षा कमी होतो आणि रात्री मोठ्या होऊ लागतात, तेव्हा ऊसाला संकेत मिळतो की आता प्रजननाची वेळ झाली आहे. यावेळी ऊसाच्या पानांमध्ये एक जादुई घटक तयार होतो, ज्याचं नाव आहे फ्लोरिजेन हार्मोन. हे फ्लोरिजेन पानांमधून प्रवास करत ते थेट ऊसाच्या शेंडाकळीकडे पोहोचतं. हे हार्मोन तिथे जातात ऊसाची उंची वाढवणारी पेशी आपली दिशा बदलते आणि चक्क तुऱ्याची निर्मिती सुरू करते. नुसता प्रकाश पुरेसा नसतो, तर याला तापमानाची जोडही लागते. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत ऊसासाठी हे कालावधी अतिशय संवेदनशील असतो. जर दिवसाचं तापमान 30 डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान 20 डिग्री सेल्सिअसच्या आसपास स्थिरावलं तर ऊसाच्या शेंड्यातील पेशींना ग्रीन सिग्नल मिळतो. त्यांची शाखीय वाढ थांबते आणि त्यांचं रूपांतर प्रजनन अवस्थेत होतं. म्हणूनच विशिष्ट हवामान असलेल्या भागातच ऊसाला जास्त तुरे दिसतात. मित्रांनो, ऊसाला तुरा येण्याचं कारण फक्त निसर्गाचं वेळापत्रक नसते, तर कधी कधी तो ऊसाने दिलेला धोक्याचा इशारा असतो. जसा माणूस संकटात सापडला की आपल्या कुटुंबाचा विचार आधी करतो, तसंच काहीसं ऊसाच्या बाबतीतही घडतं. जर ऊसाच्या गरजेच्या वेळी पाणी मिळालं नाही किंवा दीर्घकाळ ताण पडला तर ऊसाला अस्तित्वाचा धोका वाटू लागतो. ऊसाला वाटतं की आता आपण जगणार नाही, मग मरण्यापूर्वी आपली वंशवृद्धी करणं त्याला गरजेचं वाटतं. अगदी फळबागांना जसा ताण दिला की भर येतो, तसाच ऊस घाईघाईने तुरा बाहेर टाकतो. इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या मातीत पोटॅशचं प्रमाण चांगलं असेल तर ऊस पाण्याचा ताण सहन करू शकतो. पोटॅश ऊसाला अंतर्गत शक्ती देतं, ज्यामुळे ताण पडूनही तुरा येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडू शकते. गंमत पहा, पाणी कमी पडलं तरी तुरा येतो आणि पाणी साचून राहिलं तरी. जर ऊसाच्या वाफ्यात पाणी साचलं आणि मुळांना हवाच मिळाली नाही तर ऊस गुदमरतो. अशा वेळी जर प्रकाश आणि तापमान पोषक असेल तर ऊस पुन्हा प्रजननाकडे वळतो आणि तुरा बाहेर पडतो. जोपर्यंत ऊसाला भरपूर नत्र मिळतं तोपर्यंत तो फक्त आपली उंची वाढवत राहतो.
पण जसं जसं जमिनीत नत्र कमी पडत जातं तसा ऊस लवकर मॅच्युअर किंवा परिपक्व होतो, वाढ थांबते आणि ऊस विचार करतो आता वाचून काय उपयोग नाही, चला आता आपण तुरा काढूया. म्हणून तज्ञ सांगतायत की ऊसाला खताचा शेवटचा हप्ता वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे. नत्र वेळेवर मिळालं तर ऊस शाखीय वाढीमध्येच मग्न राहतो. एकंदरीत विचार केला तर ऊसामध्ये तुरा येण्यास चालू झाल्याबरोबर ऊसाचं वजन घटण्यास चालू होतं, परंतु जसजसा हा कालावधी वाढत जातो तसतसा वजनामध्ये जी घट होते ती सुद्धा जास्त होत जाते. त्यामुळे तुरा येऊ लागल्यापासून 1 महिन्याभरात ऊसाची तोडणी करावी. 60 दिवसानंतर मात्र 25% जास्त वजनात घट होण्यास चालू होईल. आपण पाहिलं की तुरा आला की ऊसाचं वजन घटतं, पण आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. जर हा तुराच नसता तर आज तुमच्या शेतात डोलणारा 86-032 किंवा 265 सारखा ऊस कधीच जन्माला आला नसता. ऊसाची नवी जात किंवा नवीन वाण तयार होण्याचा प्रवास एखाद्या सिनेमापेक्षा सुद्धा कमी नाही. चला पाहूया शास्त्रज्ञ या तुऱ्याचा वापर करून ऊसाचा वाण कसा बनवतायत. नवीन जात तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ आधी 2 उत्तम पालक निवडतात. एक असतो नर वाण ज्याचे परागकण घेतले जातात आणि दुसरा असतो मादी वाण ज्याच्यावर हे परागकण शिंपडले जातात. यालाच क्रॉसिंग असे म्हणतात. एका जातीत साखर जास्त आहे आणि दुसरी जात रोगाला बळी पडत नाही, अशा 2 जाती निवडल्या जातात. त्यापासून जी नवीन जात तयार केली जाणार आहे त्यामध्ये साखरही जास्त असणार आहे आणि ती जात दणकटही असणार आहे. झाल्यानंतर तुऱ्यातील फुलं परिपक्व होतात, त्यातून कापसासारखं अत्यंत बारीक बीज तयार होतं. त्याला शास्त्रज्ञ फ्लप असं म्हणतात. हे बी एखाद्या लहान बाळासारखं जपलं जातं. नियंत्रित तापमानात गादी वाफ्यावर याची पेरणी केली जाते. त्यातून हजारो छोटी छोटी रोपे तयार होतात, पण यातली सगळीच रोपे टिकत नाही. शास्त्रज्ञ यातली फक्त जोमदार आणि रोगमुक्त रोपे निवडतात. एक नवीन जात बाजारात येण्यासाठी शास्त्रज्ञांना जवळपास 5 ते 7 वर्षे अहोरात्र चाचणी घ्याव्या लागतात. जेव्हा एखादी वाण सातत्याने चांगलं उत्पादन, रोग प्रतिकार शक्ती आणि जास्त साखर उतारा देतं तेव्हा त्याला नवीन वाण म्हणून अधिकृतपणे प्रसारित केलं जातं, म्हणजेच रिलीज केलं जातं. तुम्ही अनेकदा ऊसाच्या जातींची नावं ऐकली असतील, जसं की को 86-032, पण या नावातील को म्हणजे काय? तर को म्हणजे कोइंबतूर, तमिळनाडू येथील कोइंबतूर हे ठिकाण आहे. येथील ऊस प्रजनन संस्था ही भारतातील ऊसाची सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. येथील हवामान ऊसाला तुरा येण्यासाठी आणि त्यापासून सुपीक बिया तयार होण्यासाठी निसर्गाचं वरदान आहे. म्हणूनच देशातील बहुतांश दिग्गज वाणांचा जन्म याच मातीत झालेला आहे. आता आपल्या महाराष्ट्राकडे वळूया. महाराष्ट्राच्या मातीला आणि हवामानाला साजेसं वाण विकसित करण्याचं काम करतं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे केंद्र राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येतं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत असलेलं फुले 265 हे वाण याच पाडेगावच्या शास्त्रज्ञांची देणगी आहे. म्हणूनच या वाणांच्या नावापुढे आदराने फुले असं लावलं जातं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ऊसाची नवीन जात तयार करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ ऊसाचा चक्क इंटरस्टेट प्रवास घडवून आणतात, म्हणजे आंतरराज्यीय प्रवास घडवून आणतात. महाराष्ट्रातील पाडेगाव किंवा इतर राज्यातील अशीच केंद्रे जिथं नवीन जात तयार करताना ते आपले ऊस थेट कोइंबतूर येथे पाठवतात. का? कारण ऊसाला फुले येण्यासाठी आणि त्यापासून सुपीक बिया तयार करण्यासाठी जे खास तापमान आणि आर्द्रता लागते ती निसर्गाने फक्त दक्षिण भारताला दिली आहे. तिथं शास्त्रज्ञ ऊसाचं संकरण म्हणजेच क्रॉसिंग करतात, त्यापासून कापसासारखे बारीक बी तयार करतात आणि ते बी परत पाडेगावला आणून आपल्या मातीत त्याची चाचणी घेतली जाते. अशा पद्धतीने ट्रायल्स घेऊन नवीन वाण तयार केले जातात. त्याच नवनवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या वाणाची लागवड करताय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सुचवा. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.